छावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीज होताच छावानं भल्या भल्या दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. एवढंच नाही तर छावानं फक्त 5च दिवसात आपलं बजेट वसूल केलं आणि आता छप्पडफाड कमाई करत आहे. छावानं 1871 कोटीची कमाई करणाऱ्या पुष्पा 2ला देखील सोडलेलं नाही. 13व्या दिवशी सर्वाधिक कमाई करत छावानं पुष्पा भाऊला मागे टाकलं आहे. या ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमानं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केलं आहे. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणारा हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटाची पटकथा, म्युझिक आणि चित्रपटाचे डायलॉग सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. या सिनेमातला प्रत्येक डायलॉग अंगावर शहारे आणतो. अशातच एक डायलॉगबाबत सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी एक किस्सा सांगितलाय. छावामध्ये ज्यावेळी औरंगजेब दख्खनमध्ये येऊन मराठ्यांना संपवण्याचा कट आखतो आणि महाराष्ट्राचं ठाण मांडतो, तेव्हा शंभूराजे आणि मावळे वेगवेगळ्या योजना आखत औरंगजेबाचं सैन्य ठार करत असतात आणि त्यांचे कट उधळून लावतात. अशातच छत्रपती संभाजी महाराजांना कळतं की इतर काही प्रांतातील आपलेच मराठे औरंगजेबाला सामील झाले आहेत. तेव्हा महाराज स्वतः संगमेश्वरात येत सर्व प्रांत प्रमुखांना बोलावणं धाडतात. छावामधल्या याच सीनबाबत दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी एक किस्सा शेअर केला आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर म्हणाले की त्या सीनमधील लास्ट लाईन ओम नमो पार्वती पते हर हर महादेव ही स्क्रिप्टमध्ये नव्हतीच. कॅमेरा रोल करण्याअगोदरच आम्ही राजेंना बोलावलं. ज्या क्षणी त्यांनी एंट्री केली त्या क्षणी सेटवर सगळे स्तब्ध झाले आणि एका टेकमध्ये आम्ही शूटिंगला सुरुवात केली. कोणत्याही रिहर्सलशिवाय शूटिंग दरम्यान प्रत्येकाच्या अंगावर काटा येत होता आणि शेवटची ओळ ओम नमः पार्वती पते हर हर महादेव ती ओळ विकी कौशलनं ऑडिशन होतं आणि त्या ओळीनं मॅजिक झालं, असं लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितलं. दरम्यान छावा 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. छावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात बॉलिवूड स्टार विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका निभावली आहे. तुम्हाला हा डायलॉग कसा वाटला? कृपया करून कमेंटमध्ये नक्की सांगा.